बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अक्कलकोट तालुक्यातील हुन्नर गावाजवळ आदित्य वनमाने या नातवाला कारने जोरदार धडक दिल्यामुळे अपघातात मृत्यू झाला होता। आजी आणि नातवाचे नाते कळव असे आजीच्या पदराची ओढ नातवाला सगळ्या अडचणी आणि दुःखापासून दूर ठेवते। आजीला नातवाची लाळ असतो, एकमेकाशिवाय राहू शकत नाही असे म्हणतात। नातवासाठी आजीने आपले प्राण सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक अत्यंत हृदय पिळवून टाकणारी घटना समोर आली आहे। हुन्नर गावातील कुटुंबावर काळाने घाला घातला। अपघातात एकुलता एक नातवाचा मृत्यू झाला। नातवाचा मृत्यू झाल्याने आजीने मोठा धक्का बसला। हा धक्का पचवू शकली नाही। नातवाच्या पार्थिव अंत्यसंस्कार सुरू असताना ते दमकून रडली आणि अखेर तिनेही स्मशानभूमीतच आपले प्राण सोडले। आजी नातवाला हे नाते आणि या घटनेमुळे गावात शोककळा पसरली। संपूर्ण गाव हळहळ। हुन्नर गावातील आदित्य वनमाने या नववी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। आदित्य चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात शिकत होता। शाळा सुटल्यानंतर तो एका खाजगी दुचाकी सोबत गावाकडे येत होता। रस्त्यात दुचाकीतील पेट्रोल संपल्यामुळे ते पेट्रोल भरण्यासाठी थांबले। पेट्रोल भरून रस्त्यावर येत असताना एक भारधाव कारने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील चालक जखमी झाला, तरी आदित्यचा जागीच मृत्यू झाला। अपघातात बातमी हुन्नर गावात पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली। आदित्यच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी गावातील स्मशानभूमीत तयारी सुरू होती। त्यावेळी आदित्यची आजी जनाबाई वनमाने यांनी आपल्या लाडक्या नातवाचा मृत्यू पाहिला। आपल्या एकुलत्या एका नातवाचा असे अचानक निघून जाणे त्यांना सहन झाले नाही। याच धक्क्याने त्यांना जागेवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनी स्मशानभूमीतच प्राण सोडले। आजी आणि नातवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली। या घटनेमुळे गावात शोककळा